हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोश या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुमचे स्वागत करते. आज आपल्या व्होकॅब्युलरी सिरीजचा चौथा दिवस आहे. प्रथम आपण काल झालेल्या शब्दांना रिवाइज करूया. तर कालचे 5 शब्द होते ॲबिलिटी, ॲब्युझिव्ह, अकॅडमिक, एक्सेप्ट अँड ॲक्सेस. आणि आता आजचे नवीन शब्द बघूया. पहिला शब्द ॲबनॉर्मल, असामान्य, विचित्र किंवा नेहमीपेक्षा वेगळा. याचे समानार्थी शब्द बघूया. अनयुज्युअल म्हणजेच असामान्य किंवा वेगळा, सामान्यपेक्षा वेगळे किंवा अपेक्षेपेक्षा वेगळे असलेले. दुसरा शब्द इरेग्युलर म्हणजेच अनियमित किंवा अस्वाभाविक, ठरलेल्या नियमांप्रमाणे किंवा पद्धतीप्रमाणे नसलेले. विरुद्धार्थी शब्द बघूया. नॉर्मल, सामान्य किंवा नेहमीसारखा, साधा, नेहमीसारखा किंवा अपेक्षित असलेला. युज्युअल म्हणजेच नेहमीप्रमाणे किंवा नियमित, नेहमीसारखा किंवा परंपरागत असलेला. याचेच उदाहरण बघूया. हिज ॲबनॉर्मल बिहेवियर वरीड हिज पॅरेंट्स. त्याचे असामान्य वागणे त्याच्या पालकांसाठी चिंतेचे कारण बनले. नेक्स्ट वन ॲबॉलिश म्हणजेच संपुष्टात आणणे, रद्द करणे किंवा थांबवणे. समानार्थी शब्द बघूया. एलिमिनेट म्हणजे नष्ट करणे किंवा दूर करणे, पूर्णपणे हटवणे किंवा संपवणे. टर्मिनेट म्हणजे समाप्त करणे किंवा बंद करणे, काहीतरी अधिकृतपणे संपवणे. विरुद्धार्थी शब्द बघूया. एस्टॅब्लिश स्थापन करणे किंवा सुरू करणे, नवीन प्रणाली किंवा संस्था सुरू करणे. इनॲक्ट म्हणजे अंमलात आणणे किंवा कायदेशीर असणे, अधिकृतपणे कायदा किंवा नियम लागू करणे. उदाहरण बघूया. मेनी कंट्रीज हॅव ॲबॉलिश चाइल्ड लेबर. अनेक देशांनी बालमजुरी रद्द केली आहे. नेक्स्ट वर्ड ॲक्रॉस म्हणजे ओलांडणे किंवा पार. समानार्थी शब्द ओव्हर, वर किंवा ओलांडून, एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाणे. थ्रो म्हणजे मार्गे किंवा पार करत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. विरुद्धार्थी शब्द अलाउंड साथीने किंवा एका बाजूने, एका दिशेने किंवा एका मार्गावर जाऊन. अराउंड आसपास किंवा गोलाकार, एका ठिकाणाभोवती फिरणे. याचेच उदाहरण. ही स्वॅम अक्रॉस द लेक टू रीच द आयलँड. तो तलाव ओलांडून बेटावर पोहोचला. नेक्स्ट वर्ड ॲक्शन म्हणजेच कृती किंवा कार्य. समानार्थी शब्द डीड म्हणजेच कर्म किंवा कार्य, केलेली कृती किंवा कार्य. मुवमेंट म्हणजे हालचाल, काहीतरी घडवून आणण्यासाठी केलेली कृती किंवा हालचाल. विरुद्धार्थी शब्द इनॲक्शन म्हणजे निष्क्रियता किंवा काम न करणे, कृती न करणे किंवा काही न करणे. आयडल म्हणजेच आळशी किंवा निष्क्रिय, काही न करणे किंवा वेळ घालवणे. उदाहरण बघूया. द फायर फायटर टूक क्विक ॲक्शन टू सेव्ह द पीपल. अग्निशमन कर्मचाऱ्याने लोकांना वाचवण्यासाठी तातडीची कृती केली. नेक्स्ट वर्ड ॲक्टिव्ह म्हणजेच सक्रिय किंवा गतिशील. समानार्थी शब्द बघूया. एनर्जेटिक म्हणजेच ऊर्जेने भरलेला किंवा जोशपूर्ण, जास्त ऊर्जा असलेला किंवा उत्साही. दुसरा शब्द विगरस म्हणजेच चुस्त किंवा झोकात असलेला, शक्तिपूर्ण, उत्साही किंवा जोशपूर्ण असलेला. विरुद्धार्थी शब्द इनॲक्टिव्ह म्हणजेच निष्क्रिय किंवा आळशी, कार्यक्षमतेत नसलेला, गतिहीन असलेला.
दुसरा शब्द लिथार्जिक म्हणजेच आळशी, सुस्त, नीरस किंवा चालण्यास इच्छाशक्ती नसलेला. उदाहरण बघूया. ही रिमेन्स ॲक्टिव्ह बाय जॉगिंग एव्हरी मॉर्निंग. तो प्रत्येक सकाळी धावून सक्रिय राहतो. तर आजसाठी एवढेच मित्रांनो. परत नवीन शब्दांसोबत भेटूया. तोपर्यंत नेहमीप्रमाणे झालेल्या शब्दांचा दिवसभरात बोलताना वापर करा. कंटिन्यू शब्दांना रिवाईज करत राहा. शक्यतो शब्द आणि अर्थ मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करा, म्हणजे शब्द लक्षात राहील तुमच्या. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक यू. बाय.